हॅलो एव्हरीवन, माझ्या व्लॉगिंग चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. आजचा पहिला मोठा व्हिडिओ आहे माझा व्लॉगिंगचा. ॲक्च्युली मला लग्नाला जायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या. सो मी काय काय तयारी करणार आहे, कोणते कपडे घालणार आहे, कसा लुक घेणार आहे, मेकअप प्रोडक्ट्स काय आहेत माझ्याकडे, ते सर्व मी तुम्हाला आजच्या ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खूप वेळा माझे फूड व्लॉग्सच आहेत चॅनलवरती, पण माझं असं झालं की चेंज नाही का, वेगळं काहीतरी दाखवत राहावं. असं तुम्हाला काय आवडेल बघायला ते पण तुम्ही मला सांगा. पण आज माझा कॉस्ट्युम आणि माझा लुक, मेकअप, ज्वेलरी सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये, की काय काय मी तयार होणार आहे काय काय करून. ओके. सो ही माझी मेकअपची बॅग आहे, ज्याच्यामध्ये माझी पर्सनल वॅनिटी आहे आणि ती तुम्हाला बघायला मिळेलच लवकरच, जर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगत असाल की माझी पर्सनल वॅनिटी तुम्हाला बघायची आहे मेकअपची. आणि प्रोफेशनल वॅनिटी, मी मेकअप आर्टिस्ट आहे, सो प्रोफेशनल वॅनिटी पण माझ्याकडे आहे, तर ती पण मी तुम्हाला दाखवेल. तर पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला मोरनी बुटीक शॉप आहे ड्रेसचं, तिथून मी ड्रेस आणलेला दिवाळीला. सो तो ड्रेस मी आज इथे घालणार आहे. गरारा पॅटर्न आहे ड्रेसचा. सो मी तुम्हाला दाखवते ड्रेस. खूप मस्त आहे पॅटर्न आणि भारी मिळाला होता मला तेव्हा. आणि म्हणजे नाही का, बजेट फ्रेंडली तर आहे असं नाही म्हणता येणार, पण थोडंसं कॉस्टिंग पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला जास्तच आहे ॲक्च्युली. पण तरी म्हणजे छान आहे, लुक खूप भारी येतो ड्रेस घातल्यावरती. आणि गरारा पॅटर्न असल्यामुळे खाली आहे प्लाझो, तर प्लाझो पण खूप भारी आहे, अशी पूर्ण एकदम मस्त, म्हणजे डायरेक्ट लुक खूप भारी येतो आणि आपण बारीक दिसतो. ओढणी ओढणी ह्या टाईपमध्ये आहे बघा, छान वाटतो असा पट्टा लावायचा. आणि ओव्हरऑल खूप मस्त गेटअप येणार आहे ह्या ड्रेसनी, आय नो दॅट. आणि ड्रेस तर मी तुम्हाला दाखवला, आता मी मेकअप तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. तर मेकअप बॅग मी ओपन केली आणि आता एक एक प्रोडक्ट मी काढणार आहे त्याच्यामधून. जे लागणार आहे ते साईडला काढून ठेवणार आहे. सगळ्यात आधी आधी आलेलं आहे मेकअप फिक्सर स्विस ब्युटी, लागतं फिक्सर. मेबिलिनचा स्काय हायचा मस्कारा, जो खूप भारी आहे, पण माझ्या मूडवरती आता मी हा यूज करणार आहे की नाही, कारण माझ्याकडे ओजीचा मस्कारा आहे प्रोफेशनल व्हॅनिटीमध्ये, तर मी साईडला काढून ठेवते. गार्नियरचं मायसिलर वॉटर ते नको आहे आता सध्या. फाउंडेशन लॅक्मे यूज नाही करणार आहे आज. लायनर मेबलिनचं संपलेलं आहे हे. मार्सची कॉम्पॅक्ट आयदर लूज पावडर आहे, पण नको वाटते ती पण मला आज. एल्सची रेड लिपस्टिक, ही लिक्विड लिपस्टिक आहे, खूप भारी आहे, वेल्वेट फिनिश येतो, पण आज मी दुसरी शेड लावणार आहे कारण रात्रीचं लग्न आहे. लॅक्मेची कॉम्पॅक्ट, ती पण नाही यूज करणार मी. नंतर येते हायलायटरचे तुटलेलं आहे माझं, तर हायलायटर मी यूज करते. सो फायनली स्विस ब्युटीचा फिक्सर आणि लायनर, नंतर येते हायलायटर. नेक्स्ट आहे ही लॅक्मे 9to5ची, ही काय म्हणतात, लिपस्टिक प्लस ग्लॉस, ही वाली मी आज लावतीये. सो मी ती साईडला काढते, ठेवली बघा इकडे. नंतर आहे फाउंडेशन परत, ते पण नको आहे मला. आयब्रो पेन्सिल नको. बुलेट लिपस्टिक, लिपस्टिक तर मी ऑलरेडी काढले, त्यामुळे आता सारखं नको. नंतर आहे येल्लो पिगमेंट, माझ्याकडे ब्लेंडर तर आहेच, प्लस येल्लो पिगमेंट मला फाउंडेशनमध्ये एलेप्रोगलची आहे, ती मला खूप आवडते यूज करायला. सो मी ती यूज करणार आहे आज फाउंडेशनमध्ये मिक्स करून. प्लस ब्लेंडर, ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी येते ह्या साईडला. प्लस मेबलिनचं हे सुपर स्टे फाउंडेशन 30R फायनली माझ्याकडे आहे आणि 128 शेड नंबर आहे माझा. आता नाव मी विसरले काय, पण मस्त आहे, फुल नॅचरल फिनिश देतो, ड्यूई फाउंडेशन, एक नंबर आहे. तर मी ते पण साईडला ठेवते आता. तर माझ्याकडे करेक्टर्स आहेत, हे कॉन्ट्रोसाठी पण आहे, पण माझ्याकडे ऑलरेडी प्रोफेशनल व्हॅनिटीमध्ये सामान आहे, तर हे पण नाही मला यूज करायचं. आणि आयलायनर मेबलिनचंच आहे, तर ते पण मी यूज करणार आहे. आणि मस्कारा आता हा मेबलिनचा संपलेला आहे मोस्टली, त्यामुळे नाहीच.
बघूयात अजून काय निघतंय. स्विस ब्युटीचं कन्सिलर. हे कन्सिलर म्हणजे माझी जान आहे डायरेक्ट, कारण मला एवढं आवडतं ना स्विस ब्युटी ब्रँड, आणि कन्सिलर ब्लेंडिंग खूप छान होतं याच्यानी, म्हणून ते पण मी साईडला तिकडे ठेवलं आहे. सो या आता मी सगळं दाखवते. मेकअप प्रोडक्ट्स मी एका लाईनशीर लावलेत पाहिजे ते. सो टोनर मी नाही यूज करणार आज, कारण थंडी अशी, पण तर पॉइंट सुपर लाईट जेल, कन्सिलर स्विस ब्युटी, आणि मग येलो पिगमेंट, मेबलिनचं फाउंडेशन, लूज पावडर पण लॅक्मेचीच आहे, आणि मला असं वाटलं की कॉम्पॅक्टची गरज पडणार आहे म्हणून मी काढून ठेवली. नंतर मेकअप ब्रशेस आहेत आय मेकअपसाठी, आणि हे मस्कारा दोन्ही टाईपचे, लायनर पण आहे मेबलिनचं, लिपस्टिक लॅक्मेची, स्विस ब्युटीचा फिक्सर, आणि हायलायटर इनसाईडचं होतं आय गेस, आणि जुनं झालं आहे ते युरोप गर्लचा आयशॅडो पॅलेट आहे, आणि हायलायटर पॅलेट आहे तिकडं, आणि हे क्लिप्स लागले असतं. असं मेकअपचं सामान मी काढलेलं आहे आता, आणि बांगड्या पण मी दाखवते. बांगड्यांचा सुंदर असा सेट ऑरेंज कलरचा ड्रेसनुसार मी केलेला आहे तयार, आणि दुसरा सेट इथं आहे, आणि ज्वेलरी. हा सेट मी घालणार आहे कारण ओढणीला ऑलरेडी डिझाईन आहे, तर मग काही गरज नाही वाटत मला तशी. सो या ड्रेसपासून ज्वेलरीपासून सगळं एकदम तयार आहे. हील्स ब्लॅक घालणार आहे मी, त्यामुळे मी ते नाही सांगत आहे, आता दाखवत नाही आहे, लांब जायला लागेल हील्ससाठी, म्हणून हेच बघा नाही का, ज्वेलरी, मेकअप अँड ड्रेस, ऑरेंज कलरचा ड्रेस, म्हणून सगळं मॅचिंग. हा एक ब्रायडल सेट आहे जो मी मम्मीला घालायला देते तिच्या ह्या येल्लो साडीवरती, कारण तो त्याला मॅच होईल आणि मला सूट नाही होणार म्हणून. सो या कसा वाटला माझा व्लॉग मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला काय बघायचं आहे अजून चॅनलवरती, कशा टाईपचे व्लॉग्स पाहिजे ते नक्की सांगा. मेकअप, स्किन केअर, ज्वेलरी अँड कपडे किंवा आउटफिट्स मेन, ते सगळं मी तुम्हाला सांगू शकते, मग दाखवू शकते माझ्याकडे काय काय आहे कलेक्शनमध्ये, काय नाही ते. तर तुम्ही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण जर लाईक नाही केलं व्हिडिओला तर मग यूट्यूबचं ॲल्गोरिथम जे आहे ते व्हिडिओज पुढे बूस्ट नाही करत. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मी मेकअप आर्टिस्ट आहे, सो माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे @itsrealfame म्हणून, तिथे मी मेकअप शिकवते. सो तुम्ही त्या चॅनलवरती पण सबस्क्राईब करू शकता. आणि आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटते मी तुम्हाला एका नवीन फूड व्लॉगमध्ये. बाय.